बऱ्याच जणांना आहे ना तांदळाच्या पापडाची म्हणजे खिशी घेता येत नाही, तर बिना खिशीचे पापड आपण करणार आहोत आणि ते पण तळल्यानंतर कढईच्या आकाराचे तिप्पट चौपट फुलणारे आणि इतके कुरकुरीत की अजिबात तेलकट न होणारे। तर नमस्कार मंडळी, मी ज्योती। तर हे पीठ आहे ना तांदळाचं आहे, मी घरीच तयार केलं। तुम्ही घरी तयार करा किंवा मग बाजारातनं आयतं पीठ आणलं तरी पण चालतं। तर हे पीठ आहे ना मी असं अंदाजाने घेतलं, म्हणजे एक पातेलभर, तर अर्धा किलोच्या वर इतकं असेल हे पीठ। तर ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं ना त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पीठ असं भरायचं ना पातेल्यात की हलक्या हाताने दाबून भरायचं, मग आपलं पाणी एकदम बरोबर होतं त्या पिठाला। कधी पण आहे ना तांदळाच्या पापडासाठी पीठ थोडं असं दाबूनच भरायचं। आणि आता पिठामध्ये आहे ना मी तीळ टाकून घेतली, भरपूर मीठ टाकलं, तुम्हाला वाटलं तर जिरे टाका, पण मला आहे ना पांढरे पापडच आवडतात बिना जिऱ्याचे, म्हणून मी तीळ भरपूर टाकते। ज्या पातेल्याने आपण पीठ घेतलं तेच पातेलं भरून मी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात 8 ते 9 डिंकाचे खडे टाकले। तर मागच्या वेळेस आहे ना मी पापडाची रेसिपी बनवली होती, तर मला एका ताईची कमेंट आली होती ना, डिंकाचं पाणी का वापरायचं? कारण कसं होतं ना, तेल आणि तूप आपण जर वापरलं पिठाला लावायला तर आपले पापड वर्ष 2 वर्षासाठी डब्यात भरलेले असतात। मग काय होतं, जास्त दिवस झाले ना की तेला तुपाचा असा घाण वास येतो। त्यासाठी आहे ना डिंकाचं पाणी वापरायचं, म्हणजे वास अजिबात येत नाही पापडाला। आणि जे पातेलं आपण पाणी घेतलं भरून, ते पातेलं मी गरम करायला ठेवलं पाणी, तर त्यामध्ये आहे ना 1 चमचा मी पापड खार टाकला ह्यावेळेस। तर अर्धा किलोच्या अंदाजाने मी 1 चमचा पापड खार टाकला। जर पीठ तुमचं 1 किलो असेल तर 2 चमचे टाका। आणि त्यानंतर आहे ना असं जरासा फेस येतो त्याला, कारण आपलं पिठाचं पातेलं होतं आणि पापड खार टाकल्यावर थोडा फेस येतोच। जर पापड खार नसेल तर खाण्याचा जो सोडा असतो तो अर्धा चमचा टाका। तर आता इथं आहे ना पिठामध्ये मी तीळ आणि मीठ टाकून घेतलेलं होतं, त्याचं एकजीव करून घेऊ अगोदर। आणि पाण्याला आहे ना अशी उकळी आली पाहिजे, कारण आपण खिशी घेणार नाही, त्यामुळं काय करायचं आहे, एकदम उकळतं पाणी आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे। आणि जितकं उकळतं पाणी टाकाल ना तितके पापड आपले छान येणार, कारण आपण खिशी घेणार नाही आहोत। तर त्यामुळे आहे ना एक खट्टीच पाणी टाकून द्यायचं, अजिबात थोडं थोडं करून टाकायचं नाही, कारण आपण पीठ आणि पाणी बरोबर मोजून घेतलेलं आहे। एक पीठ म्हणजे 1 पातेलं पीठ आणि 1 पातेलं पाणी, त्यामुळं काय करायचं ना एकदम एक खट्टी पाणी वतून द्यायचं पिठात आणि जितकं मिक्स होता होईल तितकं मिक्स करायचं, एकजीव करायचं। आणि काय होतं ना, म्हणजे पीठ काही काही ठिकाणी कोरडंच राहतं, कारण खिशी पण आपण अशीच घेतो ना, तर त्याला खिशी घेता घेता ते पीठ मिक्स होतं। पण ह्याच्यात काय होतं ना, काही ठिकाणी पीठ असं मोकळंच राहतं, म्हणजे सुक्कं पीठ राहतं। तर अजिबात काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि अजिबात ह्याला झाकूनसुद्धा ठेवायचं नाही आहे। जेव्हा आपण उकळतं पाणी टाकलं तेव्हा जितकं आपल्याला मिक्स करता येईल तितकं, होता होईल तितकं करून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना मोठ्या परातीमध्ये ते पीठ आहे ना आपण ओतून घ्यायचं। आता परातीमध्ये पीठ सगळं ओतून घेतलं, पण एक 10 मिनटं आपल्याला थांबायचं थंड होईपर्यंत। म्हणजे इतकं पण थंड नाही, आपल्या हाताला सोसल इतपत थंड करायचं, म्हणजे कोमट करायचं आहे आपल्याला। आणि आपण उघडंच करून ठेवलं, झाकून तर अजिबात ठेवलेलं नाही आहे। आता काय करायचं, जसं आपण पीठ मळतो ना तसं पीठ मळून मळून घ्यायचं। तर पाण्याचा हात आहे ना अजिबात लावायचा नाही, जितकं मळता येईल तितकं मळायचं। आणि पीठ तर एकदम असं एक चांगलं असं मळल्या तर जाणार नाही, काही ठिकाणी पीठ तर आपलं कोरडंच राहील, पण जितकं आपल्याला मळून घेता येईल तितकं आपण मळून घ्यायचं। आणि कसं होतं ना, थोडं पीठ कोमट असतं त्यामुळं हाताला भरपूर चिटकतं, थोडं थंड झालं की मग त्या हाताचंही पीठ निघून जातं आपल्या, आणि परातीचं भांड्याचं पीठसुद्धा निघून जातं थंड झाल्यावरती। तर असे लागण त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे अगोदर, गोल गोळे करा किंवा लांबट आकाराचे करा। तर मी असे लांबट आकाराचे गोळे करून घेतले। आपल्याला हे गोळे आहे ना पुन्हा वापून घ्यायचेत, तर जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही, असे मध्यम आकाराचे गोळे करा। तर बघा आता पीठ थंड झालं तर परातीचं पण पीठ सगळं निघलं।
तर अर्धा किलोच्या वर पीठ आहे, त्यामुळं इतके गोळे आपले तयार झाले. आणि मी काय केलं ना, अगोदर अर्धं पातेलं पाणी उकळायला ठेवलं गॅसवर, त्यावर एक चाळण ठेवली. चाळणीलासुद्धा आपण तेला तुपाचा हात लावलेला नाही आहे. अशीच चाळण ठेवून 3 उंडे मी वाफायला ठेवले. आता काय करायचं, उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि ते गोळे ठेवून आपल्याला झाकून ठेवायचे आणि नंतर मध्यम गॅसवर फक्त 12 ते 13 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे. तुमच्याकडे कोणी मदतीला असेल करायला तर पूर्ण एक खट्टी गोळे तुम्ही उकळून घ्या. पण मी एकटीने करणार आहे, त्यामुळे मी काय करते, 3-3 गोळे असे वाफवून घेते. तर आता मी 3 गोळे वाफवून काढले, पुन्हा 3 गोळे ठेवले. तर आता हे गोळे पण आहे ना, गरम गरम मळायचे नाही आहे आपल्याला. 10 मिनटं ह्याला थंड होऊ द्यायचं. आपल्या हाताला सोसल इतपत थंड होऊन द्यायचं, म्हणजे कोमट करून घ्यायचं. त्यानंतर आहे ना, मी प्लास्टिकची पिशवी घेतली, डबलच आहे. तर त्याच्यामध्ये टाकून बी तुम्ही मळून घ्या किंवा एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेऊन मॅशरनी किंवा तांब्याच्या बुडाने, ग्लासच्या बुडाने पण मळून घ्या किंवा एखाद्या कपड्यात ठेवून मळून घ्या. पण मी यावेळेस काय केलं ना, प्लॅस्टिक बॅगवरती मळून घेते पीठ. आणि कोमट झालेलं आहे ना, त्यामुळं आहे ना अजिबात चिटकत नाही. आणि असं म्हणतात की थंड झाल्यावरती होत नाही, तर होतं. थंड झाल्यावर तर खूप छान मळता येतं, फक्त कोमट थंड करायचं, जास्त थंड नाही करायचं. तर आता तिसरा पण गोळा मी मळायला घेतला आणि असं छान मळून मळून घ्यायचा. तर मी ह्यालासुद्धा तेल तुपाचा कुठंच हात लावलेला नाही आहे मंडळी. फक्त आपल्याला काय करायचं, 10 ते 12 मिनटं थंड करून घ्यायचं, कोमट थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मळायचं. खूप छान असं पीठ मळलं जातं. तर बघा, आता हे पीठ खूप छान असं लोण्यासारखा गोळा झाला आणि डिंकाचं पाणीसुद्धा इथं वितळलं गेलं. तर काय करायचं ना, फक्त एकच बोट आपल्याला बुडवायचं. एक बोट बुडवायचं आणि तेच बोट आपण 4ही बोटाला फिरून घ्यायचं आणि तेच बोट आपण तळ हातालासुद्धा फिरून घ्यायचं. जास्त पाणी लावायचं नाही, पापड आपले फाटतील. त्यामुळं एकच बोटावरती हा खेळ करायचा आहे आपल्याला. तर बघा किती छान उंडा तयार झालेला आहे. लागन त्या आकाराचे उंडे करा, लहान मोठे तुम्हाला ज्या साईजचे पापड पाहिजे त्या साईजचे तुम्ही उंडे करून घ्या. तर वाटतात ना, म्हणजे खिशीपेक्षा सोपे पापड वाटतात ना. तर आता उंडे करून घेतले आणि थोडंफार तर पीठ चिटकतंच, तरी आपण कोमट थंड करून घेतलं. जास्त गरम गरम मळलं असतं ना तर भरपूर पीठ चिटकलं असतं. तर असे उंडे करून घेतले आणि तो कागद पुन्हा मी उचलून ठेवला दुसरं पीठ मळण्यासाठी. तर इथं आहे ना, असं जाडसर पन्नी घेतली मी प्लास्टिकची, जी आपली साड्यांची येते ना, नवीन साड्यांची, तीच पन्नी घ्यायची, कडकमधली. नरम घ्यायची नाही, नरम असली ना की मग त्याला आड्याघोड्या पडतात. मग त्या आड्याघोड्या आहे ना पापडावरती पडतात आणि मग काय होतं, पापड आहे ना फाटल्या जातात. तर गेल्या वेळेसची थोडी नरमच होती पन्नी, पण यावेळेस मला कडक भेटली. आणि असा उंडा घेतला एक आणि त्याला दोन्ही बाजूनी एक एक डिंकाचं बोट लावून घेतलं, डिंकाच्या पाण्याचं. आणि वरनं थोडं तांब्याने प्रेस करून घेतलं आणि जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून घ्यायचं. हे पापड कसे असतात ना, किती पण पातळ जरी लाटले ना तर सुकल्यानंतर आहे ना ते जाडच असतात, ते पातळ होत नाही. तर असं आहे ना, भरपूर जितकं लाटल्या जाईल ना तितका पापड लाटून घ्यायचा. तर बघा, पन्नी कडक घ्यायची, कधी पण पापड आपले छान बनतात. आणि फक्त आपण एक एकच बोट लावलं डिंकाच्या पाण्याचं, जास्तसुद्धा लावलेलं नाही आहे. आणि लागन तसं जिथं आपल्याला टाकायचं तिथं असं टाकून घ्यायचं. तर मी आहे ना, हे पापड म्हणजे फॅनखाली आरामात सुकतात 2 तासामध्येच. पण आपल्याला वर्षभर ठेवायचे ना तर 2 दिवसाचं कडक ऊन दाखवायचं. तर दुसराही पापड मी लाटायला घेतला, त्यालासुद्धा एक एक बोट मी डिंकाच्या पाण्याचं लावलं, थोडंसं तांब्याने प्रेस केलं. माझ्याकडं आहे ना मशीनसुद्धा आहे पापडाची, पण त्याचं आहे ना एक हुक तुटलं, त्यामुळं ते होत नाही. तर ह्या वर्षी काय झालं ना, पूर्ण पापड मी हातानेच केले. आणि लागन त्या आकाराचे मस्त पापड लाटून घ्यायचे. लहान साईज करा किंवा मोठी साईज करा. तर बघा किती छान पापड लाटल्या गेला, अजिबात चिरा पडलेल्या नाही. आता पुन्हा दुसरं पीठ वाफवल्या पण गेलं आणि 10-12 मिनटं थंड पण झाल्या गेलं. चाळणीवरच ठेवलं होतं, तर थंड पण झालं ते पापड लाटेपर्यंत. आणि त्याच कागदामध्ये पुन्हा मी पीठ मळायला घेतलं. तर असं करून आहे ना सगळे पापड आपले लाटून झाले मंडळी.
तर एक दिवस आहे ना फॅन खाली एकदम सुकून जातात, कोरडे फटक होतात. पण काय होतं ना, वर्षभर ठेवायचे, त्यामुळं आपण 2 दिवसाचं कडक ऊन दाखवून आणलं पापडाला. तर बघा पीठ किती होतं, अर्धा किलोला थोडं वरती असेल. तर टोपलंभर पापड आपले तयार झाले आणि एकसुद्धा पापड तुटला नाही की फाटला नाही. खूप छान पापड आले. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नुसता माझा व्हिडिओ बघून जातात, पण लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही. तर तळल्यानंतर बघा कढईपेक्षा कढईच्या मापाचा पापड आपला तयार झाला. असा तिप्पट चौपट फुलतो हा पापड. तर तुम्ही पापड खार टाका किंवा नका टाकू. गेल्या वेळेस मी जी रेसिपी केली होती ते पण पापड असेच झाले होते, आवाज ऐकलाच. तर त्याच्यात पण आहे ना, मी पापड खार वापरला नव्हता, पण ते पण पापड असेच झाले. रेसिपी आवडल्यास लाईक करणे. धन्यवाद.